नमस्कार. आपण जे रोजचं आयुष्य जगतो ना, त्यातल्या कितीतरी गोष्टी आपण अगदी सहज गृहीत धरतो. पण या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे काही सामाजिक रचना दडलेल्या असू शकतात. आज आपण नेमकं हेच बघणार आहोत. समाजशास्त्राच्या नजरेतून आपल्या दैनंदिन जीवनातील या लपलेल्या नियमांचा शोध घेणार आहोत. चला, सुरुवात एका अशा विचाराने करूया जो आपल्या समाजात इतका खोलवर रुजलाय की अनेक जण त्याला सहज खरं मानून बसतात. हा एक असा पूर्वग्रह आहे जो आपण अनेकदा ऐकतो. पण गंमत म्हणजे हा फक्त एक विचार नाहीये, तर तो एका मोठ्या सामाजिक दृष्टिकोनाचा प्रतीक आहे. आणि समाजशास्त्र आपल्याला नेमकं हेच शिकवतं की अशा सर्वसाधारण वाढणाऱ्या विचारांना प्रश्न विचारायला हवा. आणि इथेच समाजशास्त्राची खरी गंमत आहे. ते सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जातं. म्हणजे ते फक्त मतं मांडत नाही, तर वैज्ञानिक पद्धती वापरून अशा पूर्वग्रहांना थेट आव्हान देतं. अभ्यास काय दाखवतो? तर कौशल्य किंवा बुद्धिमत्ता यांचा लिंगाशी काहीही संबंध नसतो. हा निव्वळ एक सामाजिक गैरसमज आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समाजशास्त्र आपल्याला आपल्याच विचारांवर प्रश्न विचारायला शिकवतं. ते आपल्याला पूर्वग्रहांच्या पलीकडे बघायला मदत करतं आणि वास्तवाला अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक नवी दृष्टी देतं. बरं, आता वळूया आपल्या सामाजिक जीवनाच्या अगदी गाभ्याकडे. संवाद म्हणजेच आपण एकमेकांशी कसे जोडले जातो ह्याकडे. आपली प्रत्येक भेट, प्रत्येक संभाषण, मग ते मित्रांसोबत असो किंवा अगदी अनोळखी व्यक्तीसोबत, यालाच समाजशास्त्रात सामाजिक संवाद असं म्हणतात. खरं तर हाच तो धागा आहे जो आपल्याला एकमेकांशी आणि समाजाशी जोडून ठेवतो. पण विचार करा, जेव्हा आपण शब्दांवर अवलंबून राहू शकत नाही तेव्हा काय होतं? तर मग प्रश्न असा आहे की जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा आपण संवाद कसा साधतो? विचार करा, समजा आपण एखाद्या अनोळखी देशात आहोत जिथे भाषा समजत नाही. तिथे काय करतो आपण? बरोबर. तेव्हा शब्द नसतानाही संवाद थांबत नाही. आपण देहबोली आणि चेहऱ्यावरच्या हावभावांच्या एका वैश्विक भाषेचा आधार घेतो, नाही का? एक साधं स्मितहास्य किंवा रागवलेला चेहरा हे शब्दांपेक्षाही जास्त प्रभावीपणे आपल्या भावना व्यक्त करतात. ओके, पण आपला संवाद काही फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो. तो आपल्या भूमिकांवर आणि कर्तव्यांवरही अवलंबून असतो. चला, आपल्या सामाजिक जीवनातील याच अलिखित नियमांना जरा जवळून समजून घेऊया. आता हे बघा, रुग्णालयात आपण डॉक्टरकडून काय अपेक्षा करतो? उपचाराची. आणि शाळेत शिक्षकांकडून ज्ञानाची. म्हणजे बघा, जागा बदलली की आपली भूमिका आणि त्या भूमिकेशी जोडलेल्या अपेक्षाही कशा आपोआप बदलतात. हे आपल्या सामाजिक जीवनात इतकं नैसर्गिकपणे घडत असतं. हे अगदी सरळ आहे. आपण कधीही डॉक्टरकडे गणिताचा प्रश्न घेऊन जाणार नाही किंवा शिक्षकाकडून आजारावरचं औषध मागणार नाही. का? कारण आपल्या मनात त्यांच्या भूमिका आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या अगदी स्पष्ट असतात. आणि समाजशास्त्रात यालाच म्हणतात कर्तव्याची जाण. ही एक अशी सामाजिक समज आहे जी आपल्याला सांगते की प्रत्येक भूमिकेसोबत काही विशिष्ट कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जोडलेल्या असतात. आणि याच जाणीवेमुळे समाजात एक प्रकारची सुसूत्रता टिकून राहते. आणि हो, या भूमिका फक्त व्यावसायिकच असतात असं नाही. कुटुंबातही आपण अनेक भूमिका जगत असतो. कधी पालक, कधी भाऊ किंवा बहीण, तर कधी मुलगा किंवा मुलगी. आणि प्रत्येक भूमिकेनुसार आपलं वागणं, बोलणं आणि आपली कर्तव्यही बदलत जातात. चला तर मग, आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं ते सगळं एकत्र जोडून एक मोठं चित्र पाहूया. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? पहिलं, समाजशास्त्र आपल्याला गृहीतकांना आव्हान द्यायला शिकवतं. दुसरं, ते आपल्याला संवादाचं महत्त्व समजावून सांगतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्याला आपल्या विविध सामाजिक भूमिका आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतं. म्हणजे थोडक्यात काय, तर समाजशास्त्र हे आपल्याच आयुष्याचा आरसा आहे. ते आपल्याला त्या अदृश्य सामाजिक शक्ती दाखवतो जे आपल्या प्रत्येक कृतीला आणि विचाराला नकळतपणे आकार देत असतात. आणि आता जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात नकळतपणे आणखी कोणत्या सामाजिक भूमिका बजावत असतो? जरा विचार करून बघा.